हॅलो मंडळी, कसे आहात? आनंदी आहेत ना? तर आनंदीच राहा। तर आज आपण व्हेज नूडल्स बनवणार आहोत, तेही अगदी घरच्या साहित्यातून। अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही हे नूडल्स अगदी 10 ते 15 मिनिटात बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम साहित्य पाहून घेऊयात। तर इथे मी हक्का नूडल्स घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा नूडल्स वापरू शकता। काही भाज्या आहेत, पत्ताकोबी बारीक कट करून घेतलेली, गाजर घेतलाय उभा चिरून घेतलाय, शिमला मिरची तीही उभी चिरून घेतली, एक कांदा घेतला आहे त्यालाही उभा चिरून घेतलाय, त्याला मोकळा करून घेतलाय, लसूण आणि आलं बारीक चॉप करून घेतले आहे, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस एक चमचा घेतला आहे आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली। तर इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यात पाणी घालायचं एक तांब्यावरून। पहिले नूडल्सला उकडून घेऊयात, बॉईल करून घेऊयात। तर त्यात मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि एक चमचा तेल घातलं आहे। त्याने नूडल्स मोकळे होतात आणि चवीलाही खूप छान लागतात। मध्यम गॅसवर नूडल्सला 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आहे, बॉईल करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता नूडल्स खूप छान प्रकारे मोकळे झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि नूडल्सला गाळणीत काढून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी निथळून जाईल आणि नूडल्सही थंड होतील। तोपर्यंत आपण नूडल्सची स्टफिंग करून घेऊयात। तर इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल, लसूण आलं, एक हिरवी मिरची आणि कांदा घालून घेतला आहे आणि परतवून घेऊयात। आणि इथे मी आता हळूहळू सगळ्या भाज्या घालून घेणार आहे। गाजर, शिमला मिरची परतवून घेऊयात। भाज्यांना जास्त शिजवायचं नाही आहे, थोडेफार कच्च्याच राहू द्यायच्या। पत्ताकोबी घालायची आणि चवीनुसार मीठ घ्यायचं, सॉसेस घालून घ्यायचे, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस सगळे सॉसेस घालून घ्यायचे। एक चमचा लाल तिखट घालते छोटा, थोडंसं स्पायसी होण्यासाठी एक चमचा लाल तिखट घातला आहे। तर तुम्हाला मिरे पूड किंवा व्हिनेगर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, मी नाही घालत। तर भाज्यांना व्यवस्थित प्रकारे परतून घेऊयात। आता यामध्ये जातील नूडल्स। तर मी ते सगळे नूडल्स घालून घेते, परतून घेऊयात मस्त। तुम्ही यात इतर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही त्यात घालू शकता। 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ घेते। तर इथे नूडल्स तयार आहेत। तर तुम्ही सहज सोप्या पद्धतीने अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात हे नूडल्स तयार करू शकता। खूप मस्त आणि छान लागतात। सर्व करून घेऊयात। तर इथे मी नूडल्स सर्व करून घेतले आहेत। तुम्ही यासोबत शेजवान चटणी खाऊ शकता, अप्रतिम लागते। तर चला तर मंडळी, तुम्ही बघू शकता नूडल्स किती छान आणि मस्त झालेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने मी नूडल्स हे बनवलेले आहेत। तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बबिता रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।